दत्ता तू माय मिले करू, कस तुला विसरू दिगंबरा तू माय मिले। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार। वारंवार संकट येत असेल तर फक्त 2 मिनिटं काढ, 2 मिनिटं काढून हा उपाय कर। 2 मिनिटाच्या आतमध्ये तुझं ते संकट दूर झालेलं असेल। खूप सुंदर असा दत्तप्रभूंचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे। हा आजमावलेला उपाय आहे, हा सिद्ध उपाय आहे। मी तुम्हाला शब्द देतो, कोणतंही तुमच्या जीवनातलं संकट असू द्या, दत्तप्रभू अलगद ते दूर करतील। फक्त विश्वासाने हा उपाय करून पहा, आणि उपाय करण्याने तुमच्या जीवनामध्ये काय तुम्हाला अनुभव येतात तेही दादाच्या कमेंट बॉक्सला तुम्ही सगळ्यांनी टाका। तर आता अनेक लोक कॉल करतात, अनेक लोक मेसेज करतात, अनेक लोक कमेंट टाकतात की दादा आमच्या जीवनामध्ये अमकं असं संकट आले तर काय करू। अनेक लोक अक्षरशः हातपाय गाळतात, अक्षरशः नको नको त्यांना झालेलं असतं, कारण परिस्थिती तशी असते। कारण संकट आल्यानंतर अनेक लोक साथ सोडून देतात। आपण या संकटाच्या काळामध्ये आपण अनेक ज्या आपल्या जवळच्या व्यक्ती आहे त्या व्यक्तींकडे धाव घेत असतो, पण ते लोक सपशेल आपल्याला तोंडावर पाडत असतात। मग आपण आजपर्यंत ज्या लोकांवर विश्वास ठेवलेला आहे आणि ज्या लोकांसाठी आपण केलेला आहे ते लोक आपल्याला आज नाकारत आहे। मग कुठेतरी आपण थांबलं पाहिजे। आपण विचार केला पाहिजे की मी जन्माला एकटाच आलोय आणि मरणारही एकटा आहे। मग मला माझ्या प्रभूंच्या मागे फिरलं पाहिजे का मला या लोकांच्या मागे फिरलं पाहिजे। जाऊ द्या। तर आता तुम्हाला मी उपाय सांगतो। जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट असेल तर एक काम करा, 3 अगरबत्ती तुम्हाला घ्यायच्यात। 3 अगरबत्ती घेतल्यानंतर सरळ तुम्हाला दत्त मंदिरात जायचंय। दत्त मंदिरात गेल्यानंतर दत्तप्रभूंच्या समोर किंवा तुम्ही जिथं बसाल तिथं 3 अगरबत्ती लावायच्यात, आणि तिथं बसून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप अगदी 45 मिनिटं, म्हणजे जोपर्यंत अगरबत्ती संपणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला करायचा आहे। आता अनेक लोक म्हणतील की दादा मंदिरात करण्यापेक्षा आम्ही घरी करू का। घरी अजिबात कुणी उपाय करायचा नाही, म्हणून तुम्हाला सांगतो की याचे रिझल्ट तुम्हाला इन्स्टंट येणार आहे। म्हणून तुम्ही हा उपाय मंदिरात करायचा, कारण मंदिरात खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपल्या घरामध्ये तेवढंच मात्र सगळ्या गोष्टी आपण पाळत नाही, म्हणून उपाय मंदिरात करायचा आहे। अनेक लोक म्हणतील की दादा आम्हाला लाज वाटते, शरम येते, लोक काय म्हणतील। लोकांचं जाऊ द्या, आता तुमच्यावर संकट आलेलं आहे आणि त्याच लोकांनी अक्षरशः तुम्हाला लाताडून दिलेला आहे। म्हणून हा उपाय फक्त तिथं मंदिरात करा आणि दत्तप्रभूला एक छोटीशी विनंती करा, हे दत्तप्रभू, हे दत्त आई, मी तुझा दास आहे, मी तुझा बालक आहे, मी तुझं बाळ आहे, मुलगा आहे, मुलगी आहे। भगवंता अमकं जीवनामध्ये माझ्या संकट आलेलं आहे, भगवंता कृपा कर, ते संकट दूर कर, मला या संकटातून बाहेर काढ। मी भगवंता तुझ्या चरणापाशी राहतोय। मग तुम्ही एवढी विनंती केल्यानंतर सरळ घरी निघून या। बघा तुमच्या जीवनातलं ते संकट अक्षरशः दूर झालेलं असेल। नवीन संकट कधी आयुष्यामध्ये उभं राहणार नाहीये। प्रामाणिकपणे सगळ्यांनी करून पहा।